नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण डाऊन सायझिंग काय कन्सेप्ट आहे हे बघणार आहोत. तर डाऊन सायझिंग म्हणजे काय, काहीतरी कमी करायचं आहे एवढं तरी आपल्याला लक्षात येते की डाऊन सायझिंग म्हणजे कशाची तरी साईज किंवा त्याचं जे काय डायमेन्शन आहे ते कमी करायचं आहे. मग कशाचं कमी करायचं आहे तर बघा, अ प्लॅन परमानंटली रिडक्शन ऑफ द नंबर ऑफ वर्कर म्हणजे काय, नंबर ऑफ वर्कर परमानंटली रिड्यूस करायचे आहे किंवा कमी करायचे आहे. तर त्याला आपण डाऊन सायझिंग म्हटलं. डाउन साइजिंग इज द प्रोसेस ऑफ टर्मिनेटिंग मल्टिपल एम्प्लॉई ॲट द सेम टाइम. एकाच वेळेस मल्टिपल एम्प्लॉईज हे परमनंटली रिमूव्ह करणे येते, त्याला डाऊन सायझिंग म्हणते. आता डाऊन सायझिंग म्हणजे काहीतरी कमी करणे, हे साधा सुद्धा अर्थ आपल्याला कळते. मग कमी कोणाला करायचं आहे की वर्कफोर्सला कमी करायचं आहे, पण कसं, परमनंटली आणि ॲट द सेम टाइम एकाच वेळी एन नंबर ऑफ किंवा मल्टिपल नंबर ऑफ वर्कफोर्स किंवा एम्प्लॉई आहेत त्यांना कमी करणे जॉबवरून किंवा त्याला परमानंट काढून टाकणे, तर त्याला आपण डाऊन सायझिंग सोप्या भाषेत असं म्हणतो. आता ते डाऊन सायझिंग कशामुळे करायचं, काय रिझन आहेत त्याचे, तर रिझन ऑफ डाऊन सायझिंग म्हणजे डाऊन सायझिंग का करायचं असते, तर पहिलं महत्वाचं रिझन आहे कॉस्ट रिडक्शन. रिड्यूस द लेबर अँड ऑपरेशनल एक्सपेन्स. ऑपरेशन एक्सपेन्स म्हणजे काय, डे टू डे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते रिड्यूस करण्यासाठी. नंतर इफिशियन्सी इम्प्रूव्ह करणे. नंतर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. ऑटोमेशन रिड्यूस द नीड ऑफ लेबर मॅन्युअल. जर टेक्नॉलॉजी वाढली तर लेबर मॅन्युअल त्याला ऑब्विसली कंपनीला दुसरा ऑप्शन राहत नाही, त्याच्यामुळे ते काय करणार, काढून टाकणार. नंतर प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. आता प्रोसेस इम्प्रूव्हमेंट कशी होते, उगाच अनवॉन्टेड लेबर राहिले तर काही ते इम्प्रूव्हमेंट चान्सेसच नाही ना, ते अनवॉन्टेड आहे, एक्सेस आहेत. तर त्याच्यामुळे प्रोसेस इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस नसते, त्याच्यामुळे सुद्धा डाऊन सायझिंग येते. इन्क्रीज कॉम्पिटिशन. नंतर ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चरिंग. मर्जर अँड ॲक्वायझेशन. इकॉनॉमिक कंडिशन म्हणजे लाईक रिसिजन किंवा डिक्रीज इन डिमांड असलं तरी डाऊन सायझिंग येते. आता हे रिझन कुठं काही पाठ करत बसणार नाही आपण, तर लगेच डाऊन सायझिंग म्हणल्यावर आपल्याला कळून जाते की कोणकोणत्या कारणाने येऊ शकते. म्हणजे उगा हे दिले म्हणून दिले मी, नाहीतर ऑप्शन बघितला की लगेच कळते ना आपल्याला. फक्त काय, डाऊन सायझिंग म्हणजे काय एवढं आपल्याला जरी कळलं तर खालचे बरोबर ऑप्शन आपल्याला फटाफट कट करता येतात एक्झाममध्ये. त्याच्यामुळे पूर्ण असं काय मेमोराईज करायची याच्यामध्ये कुठलीही गरज नसते. नंतर आता ऍडव्हान्टेज ऑफ डाऊन सायझिंग काय असते की, ऍडव्हान्टेज काय काय फायदे होऊ शकतात डाऊन सायझिंग जर केलं तर बघा. लोअर ऑपरेशनल कॉस्ट. ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे काय, रिड्यूस द डे बाय डे एक्सपेन्सेस फॉर रनिंग बिझनेस. डेली जो काही खर्च असते ते ऑटोमॅटिकली रिड्यूस होणार. बेटर इफिशियन्सी. नंतर फास्टर डिसिजन मेकिंग, कारण की काय असते की कमी लोकात निर्णय फास्ट घेत आहे, जास्त जेवढे जास्त एम्प्लॉई किंवा वर्कफोर्स असेल तर निर्णय घेणं थोडंसं कठीण होऊन जाते. नंतर डिसएडव्हान्टेजेस ऑफ डाऊन सायझिंग, काय डिसएडव्हान्टेज किंवा तोटे काय द्यायचे. रिस्क ऑफ लॉसिंग स्किल वर्कर, कारण की काय होते की डाऊन सायझिंग मध्ये स्किल वर्कर सुद्धा त्याचा जॉब जाणार ना, तर त्यामुळे काय होते की स्किल वर्कर सुद्धा आपण कंपनी लॉस करते. नंतर एम्प्लॉईज मोरल मे बी डिक्रीज, त्याचा कॉन्फिडन्स वगैरे डिक्रीज होऊ शकतो. इन्क्रीज वर्कलोड ऑन द रिमेनिंग एम्प्लॉईज. ऑब्व्हियसली डाऊन सायझिंग केल्यामुळे काय एन नंबर ऑफ पर्सन आपण एकाच वेळेस काढल्यामुळे जे काही वर्कलोड आहे ते उरलेले जे काही कंपनीत वाचलेले लोक आहेत त्याच्यावर वर्कलोड पडणार, म्हणजे त्यांचा वर्कलोड ऑलरेडी इन्क्रीज होणार, हे ऑब्व्हियसली आलंच त्याच्यामध्ये. नंतर हा, ही एक कन्सेप्ट लक्षात घेऊ. आता दोन टर्म आपण सारखे ऐकतो की ले ऑफ आणि एक डाऊन सायझिंग. आता दोन्हीमध्ये जरी आपल्याला सारखं वाटतं तर एक स्लाइट डिफरन्स आहे. आता बघा, डाऊन सायझिंग आणि इकडे आपण लिहिलं की ले ऑफ, या दोन मध्ये काय फरक आहे हे आपण फास्ट मध्ये लक्षात घेऊ. आता बघा, डाऊन सायझिंग मध्ये मी काय सांगितलं की द परमानंट रिडक्शन असते, तिथं टेम्पररी वगैरे असं काही नाही, एकदा रिडक्शन म्हणजे परमानंटच रिडक्शन वर्कफोर्सचं तिथं डाऊन सायझिंग मध्ये. इथं कसं असतं की ते टेम्पररी असू शकते किंवा परमानंट असू शकते, डिपेंड ऑन सिच्युएशन. नंतर याच्यामध्ये फोकस ऑन रिमूव्हिंग वर्कफोर्स प्रोसेस आणि अननेसेसरी डिपार्टमेंट, म्हणजे याच्यामध्ये फक्त माणसंच किंवा वर्कफोर्सच रिमूव्ह होते का, तर नाही, त्याच्यासोबत प्रोसेस सुद्धा होऊ शकते एखादी, किंवा एखादा अननेसेसरी अनवॉन्टेड डिपार्टमेंट याला सुद्धा रिमूव्ह करण्याची प्रोसेस डाऊन सायझिंग मध्ये होते. नाही, आणि याच्यामध्ये फक्त काय होते की वर्कफोर्सला रिमूव्ह करण्यात येते, त्याला ले ऑफ आपण म्हणतो. नंतर ही प्लॅन स्ट्रॅटेजीज फॉर कॉस्ट रिडक्शन इम्प्रूव्ह इफिशियन्सी क्वालिटी, हे प्लॅन असते, म्हणजे काय असं काही ऑटोमॅटिक आलेलं संकट नसते, तर डाऊन सायझिंग हे ठरवून केलेलं असते, म्हणजे प्लॅन स्ट्रॅटेजी असते ती. इथं कसं ते शॉर्ट टर्म ऑर इमिजिएट रिस्पॉन्स टू द प्रॉब्लेम, म्हणजे हे ठरवलेलं नसते, इमिजिएट रिस्पॉन्स दिलेला असते. म्हणजे जर समजा इकॉनॉमिक क्रिसिस आलं, मंदी आली, तर त्यावेळेस ते इमिजिएट रिस्पॉन्स त्याचे तेव्हा ले ऑफ. परंतु डाऊन सायझिंग हे प्लॅन किंवा ठरवून केलेली स्ट्रॅटेजी असते. नंतर
इन्व्हॉल्व रिस्ट्रक्चरिंग इन द कंपनी, म्हणजे रिस्ट्रक्चर होऊ शकते कंपनीचं. इथं काय मेजर चेंजेस होत नसते स्ट्रक्चर कंपनीच्या स्ट्रक्चरमध्ये, कारण की हे टेम्पररी आणि हे काही इमिजिएट रिस्पॉन्स आहे ना, त्याच्यामुळे असं काही मेजर चेंजेस होत नसते. आता याच्यामध्ये बघा, प्लॅन फॉर कॉस्ट रिडक्शन अँड इफिशियन्सी इम्प्रूव्हमेंट, त्यासाठीच तर डाऊन सायझिंग केलेलं आहे. नंतर युजली ड्यू टू इकॉनॉमिक डाऊन लो डिमांड किंवा हे मंदीच्या काळात जनरली ले ऑफ, म्हणजे इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक मंदी आली किंवा मागणीच नाही त्याच्या प्रोडक्टला, तर त्या केसमध्ये ले ऑफ असते. आता ले ऑफमध्ये आपण बऱ्याचदा बघतो की तेवढी जी काही मंदी ओलांडली किंवा लो डिमांड ही फेज ओलांडली की नंतर त्यावेळेस त्याच एम्प्लॉयला पुन्हा कामावर बोलावता. परंतु डाऊन सायझिंगमध्ये तसं होत नाही. एकदा त्याच्यावर रिमूव्ह केला की तो परमानंटलीच रिमूव्ह असते. तर या दोन मधला एक आपण बेसिक डिफरन्स आपण इथं बघितलेला आहे. नंतरचा पॉईंट, लर्निंग ऑर्गनायझेशन. एक हे एक टॉपिक दिलेला आपल्याला सिलेबसमध्ये, लर्निंग ऑर्गनायझेशन. आता याच्यात मी काही लक्षात ठेवायचं नाही किंवा पाठ बी करायचं नाही, सहज करते एकदा, फक्त आपण फास्टमध्ये वाचू किंवा एक जनरल याच्याबद्दल माहिती घेऊ. बाकी आपल्याला ऑप्शन चुकून मागून आला प्रश्न याच्यावर अशा गोष्टीवर येत नाही, आला तरी आपल्याला सहज ते टॅकल होते, कारण की जनरल गोष्टी आहेत ना. लर्निंग ऑर्गनायझेशन इज अन ऑर्गनायझेशन दॅट continuously learn, adapt and improve its process, product and people टू अचीव हायर क्वालिटी अँड परफॉर्मन्स. म्हणजे काय करायचं की याच्यात कंटिन्युअसली लर्न करायचं आहे, अडॅप्ट करायचं आहे, इम्प्रूव्ह करायचं आहे. कशामध्ये? प्रोसेस असेल, प्रॉडक्ट असेल, पीपल असेल, 3P मध्ये आपल्याला कंटिन्यू चेंजेस करायचे आहे. टू अचीव कशासाठी? हायर क्वालिटी अँड परफॉर्मन्स अचीव करण्यासाठी कंटिन्युअस लर्निंग किंवा लर्निंग ऑर्गनायझेशन म्हणजेच काय की नुसतं माणसाचंच लर्निंग नाही, तर प्रोडक्ट असेल, प्रोसेस असेल, पीपल असेल, या तिघांचं लर्निंग किंवा इम्प्रूव्हमेंट सुरू असते. आणि उद्देश काय असतो की अचीव हायर क्वालिटी अँड परफॉर्मन्स, त्याला आपण लर्निंग ऑर्गनायझेशन म्हणतो. ऑर्गनायझेशन म्हणजे काय? नुसतं मॅन पॉवर नसते, ते प्रोडक्ट असेल, प्रोसेस असेल, या सगळी गोष्टी म्हणजेच ऑर्गनायझेशन येते त्याच्यामध्ये. आता की फीचर काय लर्निंग ऑर्गनायझेशनचे? कंटिन्युअस लर्निंग ऑब्विसली येणार, नॉलेज शेअरिंग येते, अडॅप्टेबिलिटी, एम्प्लॉई एम्पॉवरमेंट, नंतर फोकस ऑन इम्प्रूव्हमेंट, या सगळ्या गोष्टी. आता याच्यात मी कुठं काही लक्षात ठेवायचे नाही, की फीचर लगेच आपल्याला कळते की लर्निंग ऑर्गनायझेशन आहे म्हणजे काय, की प्रोसेस असेल, प्रोडक्ट असेल, पीपल असेल, यांचं कंटिन्युअस लर्निंग, इम्प्रूव्हमेंट, अडॅप्टेशन हे चालू होणार. कशासाठी? तर हायर क्वालिटी आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर आता याच्यात काय की फीचर वगैरे असं काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एक पाहायचं आपल्याला, लगेच ऑप्शन पाहिलं हे निदान याचा लर्निंग ऑर्गनायझेशनचा अर्थ जरी कळला तर त्याच्यावर कोणताही ऑब्जेक्टिव्ह आला तरी तो आपल्याला सहज टॅकल होते. उगाच त्याच्यात मेमराईज करण्याची कुठेही गरज नसते. होप करतो की फास्टमध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील, समजल्या असतील. तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.